अंडर 15 टीममध्ये घेतलं नाही म्हणून वाईट वाटलं आणि जीव द्यायला निघाला. तो प्लेयर म्हणजे कुलदीप यादव. तो मूळचा उत्तर प्रदेशचा. कुलदीपला सुरुवातीच्या काळात फास्ट बॉलर व्हायचं होतं, पण कोचच्या सल्ल्याने तो चायनामॅन बॉलर बनला. भारतामध्ये चायनामॅन बॉलर चालणार नाही म्हणून लोक हसले, टीका झाली. कोच म्हणाला, तू वेगळा आहेस म्हणून पुढे जाशील. अंडर 15 क्रिकेटमध्ये जेव्हा त्याला घेतलं नव्हतं तर तो जीव द्यायला निघाला होता. त्यातून तो कसा बसा बाहेर निघाला. खूप प्रयत्न करून पण त्याला टीम इंडियामध्ये जागा मिळत नव्हती. कुलदीप स्वतःलाच विचारायचा, मी चुकीच्या मार्गावर तर नाही ना. प्रचंड प्रयत्नानंतर 2017 मध्ये भारतीय संघात त्याला जागा मिळाली. ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पहिल्या सामन्यात त्याने 4 विकेट्स घेतल्या. त्यात त्याने करिअरची पहिली हॅट्रिक घेतली. नाव मिळालं, प्रसिद्धी मिळाली. मग आला स्ट्रगल टाइम. 2020 नंतर फॉर्म गेला, आत्मविश्वास तुटला आणि प्लेइंग 11 मधून बाहेर केलं. लोक म्हणायचे आता करिअर संपलंय. त्यावेळेस कुलदीप स्वतः म्हणाला, मी मानसिकदृष्ट्या खूप खचलो होतो. मन हरलेलं होतं, तरीही हार न मानता त्याने 2024 वर्ल्ड कप मध्ये जागा मिळवली आणि एशिया कप 2025 मध्ये UAE विरुद्ध करिअरची दुसरी हॅट्रिक घेऊन त्याने जबरदस्त कमबॅक केला. एकेकाळी प्रेशर, टीका या सगळ्यातून गेलेला कुलदीप कमबॅक किंग झाला आणि आजही भारतीय टीम सोबत आहे, ते फक्त त्याच्या सेल्फ बिलीव्हमुळे. हॅपी बर्थडे कुलदीप, तू फक्त स्पिनर नाहीस तर कमबॅक किंग आहेस.